Hello friends, welcome to English Tech by Dr. Vijay Shirsat. Friends, in our earlier video, we have discussed three types of concord of number between subject and verb, and they are: if the subject is singular, the verb coming after it should also be singular. Second, if the verb is if the subject is plural, the verb coming after it should also be plural. And three, if there is a clause used in the sentence and it is used as a subject, at that time that clause should also be treated as a singular subject, and therefore it should be followed by a singular verb. These are the three types of concord of number between subject and verb which we have discussed in the earlier lecture. Now let's discuss the next type of concord of number between subject and verb, and that is a prepositional phrase used as a subject. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशनल फ्रेज सब्जेक्ट म्हणून जर वापरली गेली असेल तर त्याला नेमका सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून ट्रीट केलं जावं की प्लुरल, हे आपण या आत्ताच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिले प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे काय ही कॉन्सेप्ट आपण थोडक्यात समजून घेऊया. प्रिपोजिशनल फ्रेज इज द ग्रुप ऑफ वर्ड्स in which preposition is at head and it has its own object or any other words which modify that object. म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेज मध्ये प्रिपोजिशन हा मुख्य पार्ट असतो आणि त्यानंतर त्याचे ऑब्जेक्ट किंवा दुसरे शब्द ज्या त्या ऑब्जेक्ट साठी वापरले गेलेले असतात त्या अशा प्रकारच्या फ्रेजला प्रिपोजिशनल फ्रेज असे म्हणतात. मग फॉर एक्झाम्पल, इन टाइम, to err, to forgive, on time. These are the examples of prepositional phrase. Now let's see whether that prepositional phrase is used as a subject. When it is used as a subject, it is always treated as a singular subject. You should keep in mind this important fact, my dear friends. That is, if there is a prepositional phrase in a sentence, that should also, and if it is used as a subject, it should be treated as a singular subject, and therefore it should be followed by a singular verb. म्हणजे जर का वाक्यामध्ये प्रिपोजिशनल फ्रेजचा सब्जेक्ट म्हणून वापर केला गेला असेल तर तो नेहमी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून एकवचनी कर्ता म्हणून त्याचा वापर केला जावा आणि त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा एकवचनी असावं. थोडक्यात जो नियम क्लॉजला लागू होतो तो त्या ठिकाणी सुद्धा लागू होतो. म्हणजे वाक्यात जर क्लॉज असेल आणि त्या क्लॉजचा सब्जेक्ट म्हणून वापर केला असेल तर तो सिंग्युलर सब्जेक्ट होतो. त्याप्रमाणे जर वाक्यात प्रिपोजिशनल फ्रेजचा या ठिकाणी वापर केला असेल सब्जेक्ट म्हणून तर तो सिंग्युलर सब्जेक्ट असतो, हे लक्षात ठेवा. मग एक्झाम्पल बघूया. These are the examples. After exam is a time to relax. या वाक्यामध्ये after exam, after exams ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे. या ठिकाणी after हे प्रिपोजिशन या ठिकाणी वापरलेलं आहे आणि that preposition is used as a subject and therefore it is treated as a singular subject, and therefore is this singular verb is used after that subject. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आफ्टर एक्झाम्स ही प्रिपोजिशनल फ्रेज या ठिकाणी वापरलेली आहे आणि ही प्रिपोजिशनल फ्रेज सब्जेक्ट म्हणून वापरलेली आहे आणि म्हणून ते सिंग्युलर आहे. कारण आपला नियम आहे की प्रिपोजिशनल फ्रेज जर त्या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून वापरले जात असेल तर तो नेहमीच सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून ट्रीट केला जावा आणि त्यानंतर येणारे क्रियापद सुद्धा सिंग्युलर असावं, असा एक नियम आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि म्हणून आफ्टर एक्झाम्स इज अ टाइम टू रिलॅक्स हे वाक्य या ठिकाणी आपला नियम या ठिकाणी सिद्ध करते. पुढचे बघा, टू फाइंड फॉल्ट विथ अदर्स इज इझी. या वाक्यामध्ये टू फाइंड फॉल्ट विथ अदर्स, दिस इज अ प्रिपोजिशनल फ्रेज and it is used as a subject, and therefore singular verb is used after that singular subject, and therefore this sentence also is according to a rule, it is correct.
बिफोर द रेनी सीझन कम्स समर. द नेक्स्ट एक्झाम्पल. या पुढच्या एक्झाम्पल मध्ये बिफोर द रेनी सीझन, दिस इज prepositional phrase. It works as a subject and therefore it is treated as a singular subject, and therefore comes, this singular verb is used after that subject. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की comes हे सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब कसं आहे. तर या ठिकाणी बघा, ज्या वेळेला कर्ता सिंग्युलर असतो तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण क्रियापदाला एस किंवा ईएस हे प्रत्यय लावत असतो, आणि म्हणून हे या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट असल्या कारणाने हे क्रियापदाला आपण एस हे प्रत्यय या ठिकाणी लावलेला आहे, म्हणजेच ते सिंग्युलर वर्ब आहे. आणि म्हणून हे सुद्धा वाक्य आपल्या नियमानुसार आहे. बिफोर द रेनी सीझन ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे, सब्जेक्ट आहे आणि म्हणून सिंग्युलर आहे, आणि म्हणून कम्स हे सिंग्युलर वर्ब त्या ठिकाणी वापरलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल बघा. टू एअर इज ह्युमन. टू एअर म्हणजे एअर म्हणजे टू मेक अ मिस्टेक, चूक करणे. एरर या शब्दाचा ते वर्ब फॉर्म आहे. टू एअर इज ह्युमन. टू एअर ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ती सब्जेक्ट म्हणून वापरलेली असल्यामुळे त्या ठिकाणी सिंग्युलर वापरलेलं आहे, आणि म्हणून त्यानंतर येणारा इज सुद्धा सिंग्युलर आहे. टू एअर इज ह्युमन. टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. टू फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे, म्हणजे चूक करणं मानवी आहे परंतु माफ करणं दैवी आहे. ऍक्च्युअली ते एकच वाक्य आहे. दॅट इज अ डिक्टम, दॅट इज अ स्टेटमेंट विच वी फाइंड इन अलेक्झांडर पोप्स पोएम. टू एअर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. म्हणजे चूक करणं मानवी आहे परंतु माफ करणं दैवी आहे. या वाक्यामध्ये आता या ठिकाणी टू एअर जसं या ठिकाणी वापरले तसं या क्लॉज मध्ये या वाक्यामध्ये टू फॉरगिव्ह ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे, ती सब्जेक्ट म्हणून काम करते आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा सिंग्युलर आहे, हे लक्षात ठेवा. टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. पुढचं एक्झाम्पल बघा. टू रिट्रीट. टू रिट्रीट म्हणजे माघार घेणे. टू रिट्रीट देन वॉज अ डिसग्रेस. टू रिट्रीट ही फ्रेज आहे, त्यानंतर माघार घेणं हे कलंकित गोष्ट राहिली असती असा त्याचा अर्थ होतो. टू रिट्रीट ही फ्रेज आहे, सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे आणि म्हणून सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी ट्रीट केलेला आहे, आणि त्यानंतर येणारा वॉज हा हे सिंग्युलर वर्ब या ठिकाणी वापरलेलं आहे. टू ट्रीट देन वॉज अ डिसग्रेस. इन दिस वे माय डिअर फ्रेंड्स, इफ देर इज अ prepositional phrase used as a subject in a sentence, it is always treated as a singular subject, and therefore there must be singular verb after that singular subject. In this way, now let's move to the next type of subject verb agreement, that is singular nouns ending in s. In English, there are some singular nouns which end in s. म्हणजे ते सिंग्युलर असतात पण त्यांच्या शेवटी मात्र एस आलेला असतो, आणि त्याच्यामुळे ते वरपांगी वर ते प्लुरल वाटतात, आणि म्हणून अशा प्रकारचे नाउन्स हे बऱ्याचदा स्पीकरला किंवा रीडरला लिहिणाऱ्याला फसवतात, आणि ते लोक ते नाउन सिंग्युलर असलं तरी त्याचा प्लुरल नाउन सारखा ते दिसत असल्या कारणाने त्याचा प्लुरल सारखा वापर करतात, आणि त्यानंतर चुकून किंवा चुकीच्या पद्धतीने प्लुरल वर्ब त्या ठिकाणी वापरतात. अशा कोणते कोणते नाउन्स आहेत की ज्यांच्या शेवटी एस येतो, जे प्लुरल सारखे दिसतात पण ते सिंग्युलर असतात? तर ते बघूया. मिझल्स. मिझल्स म्हणजे गोवर, हा एक प्रकारचा आजार आहे. न्यूज बघा, शेवटी मिझल्सच्या शेवटी पण एस आहे, न्यूजच्या शेवटी सुद्धा एस आहे. बिलियर्ड्स हा एक प्रकारचा खेळ आहे, शेवटी एस आहे. पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, आर्म्स, आर्म्स म्हणजे भिक्षा, वेजेस, वेजेस म्हणजे मानधन, तनखा, एटसेट्रा. These are the nouns which end in s. There is s at the end of these nouns, and therefore they look like plural nouns, but they are not plural, they are singular nouns, and therefore they should be treated as singular subjects, and there should be singular verb after them when they are used in a sentence.
नाउ लेट्स सी द एक्झाम्पल्स. आता आपण एक्झाम्पल्स बघूया त्याचे. बघा, मिझल्स इज सिरियस और मिझल्स इज समटाइम्स सिरियस. या ठिकाणी मिझल्स बघितल्यानंतर एखाद्याला असं वाटेल की हा प्लुरल सब्जेक्ट आहे, हे प्लुरल नाउन आहे असं वाटेल, पण त्याच्या शेवटी एज जरी असला तरी ते सिंग्युलर नाउन आहे. सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून त्याचा वापर होतो, लक्षात ठेवा. म्हणून बऱ्याचदा लोक बोलताना म्हणतात मिझल्स आर समटाइम्स सिरियस. बऱ्याचदा लोक बोलताना म्हणतात मिझल्स आर समटाइम्स सिरियस. दॅट इज रॉंग. मिझल्स आर नाही पाहिजे, मिझल्स इज पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मिझल्स इज समटाइम्स सिरियस इज करेक्ट सेंटेन्स because there is a singular verb is used after the noun measles. Yes. News has not been always true. बातम्या किंवा बातमी नेहमीच खरी नसते. न्यूज शेवटी एस आलेला आहे, आपल्याला असं वाटतं की प्लुरल आहे, परंतु तो शब्द मुळात सिंग्युलर आहे, एकवचनी आहे, आणि म्हणून त्यानंतर एकवचनी क्रियापद वापरणं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. न्यूज हॅज नॉट बीन ऑलवेज ट्रू. पुढचं बघा, मॅथमॅटिक्स इज डिफिकल्ट सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स शेवटी एस आलेला आहे, म्हणून बोलताना एखादी व्यक्ती असं बोलू शकते मॅथमॅटिक्स आर डिफिकल्ट सब्जेक्ट किंवा मॅथमॅटिक्स हॅव, बट नो, इट इज रॉंग. मॅथमॅटिक्स इज करेक्ट. इज बरोबर आहे, कारण की मॅथमॅटिक्स जरी शेवटी एस आलेला असला तरी ते सिंग्युलर नाउन आहे आणि म्हणून सिंग्युलर वर्ब त्या ठिकाणी आला पाहिजे. आल्म्स वॉज गिवन टू द बेगर. भिकाऱ्याला भीक दिली गेली होती. आल्म्स भिक्षा किंवा भीक. एस असल्यामुळे तो प्लुरल दिसतो या ठिकाणी आणि म्हणून तो सब्जेक्टच्या नंतर प्लुरल वर्ब वापरण्याची दाट शक्यता असते, वापरली गेल्याची दाट शक्यता असते. परंतु आर्म सिंग्युलर आहे आणि त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा नॅचरली सिंग्युलर असलं पाहिजे, म्हणून हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे आपल्या नियमानुसार. बिलियर्ड्स इज अ गेम ऑफ रिच पीपल. बिलियर्ड्स इज अ गेम ऑफ रिच पीपल. या सुद्धा वाक्यात बिलियर्ड्स शेवटी एस असलं तरी सिंग्युलर आहे आणि म्हणून इज या ठिकाणी वापरलेलं आहे आणि म्हणून हे बरोबर वाक्य आहे. पॉलिटिक्स इज अ डर्टी फील्ड. पॉलिटिक्स शेवटी एस वापरलेला आहे, अनेक वचनी वाटतं ते, परंतु ते एक वचनी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नंतर इज आलेलं बरोबर आहे. वेजेस ऑफ सिन इज पनिशमेंट. या ठिकाणी वेजेस आर असं बोलले गेल्याची दाट शक्यता आहे, परंतु वेजेस हे सिंग्युलर आहे आणि त्यानंतर इज. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा लोकांचा या बाबतीत कन्फ्युजन 100% होत असतं. मिझल्स, खास करून मिझल्स शब्द असेल किंवा आर्म्स असेल किंवा वेजेस असेल, हे असे जे काही शब्द की जे फार जास्त वापरले जात नाही, अशा शब्दांच्या बाबतीत लोकांच्या मिस्टेक्स होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून लक्षात ठेवा, मिझल्स शब्द जर आला त्यानंतर सिंग्युलर वर्ब आला पाहिजे. तसंच आर्म्सच्या बाबतीत सुद्धा लक्षात ठेवा, वेजेसच्या बाबतीत पण लक्षात ठेवा. बाकीचे न्यूज, मॅथमॅटिक्स, पॉलिटिक्स हे शब्द जनरली आपण वापरत असतो, दैनंदिन वापरामध्ये शब्दाचा वापर जास्त आहे आणि त्यामुळे तिथं जनरली अशा मिस्टेक होण्याची शक्यता कमी असते. परंतु काही जे दुर्मिळ शब्द असतात किंवा जे शब्द फार रेअरली, फार क्वचित वापरले जातात, अशा शब्दांच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो मिस्टेक्स होण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे हे महत्वाच्या गोष्टी. तर लक्षात ठेवा, असे काही शब्द आहेत ज्यांच्या शेवटी एस असतो, ते प्लुरल सारखे भासतात, पण ते प्लुरल नसतात, ते सिंग्युलर असतात. त्यांच्यानंतर येणारं क्रियापद सिंग्युलर असलं पाहिजे. पुढचं बघा, प्लुरल नाउन्स. यस, प्लुरल नाउन्स एंडिंग इन प्लुरल नाउन्स लॅकिंग द इन्फ्लेक्शन्स. इन्फ्लेक्शन्स म्हणजे सफिक्सेस. म्हणजे अनेक प्लुरल नाउन्स आहेत की ज्यांच्या शेवटी त्या ठिकाणी एस हे इन्फ्लेक्शन त्या ठिकाणी दिसत नाही. इन इंग्लिश there are certain nouns which are always used in plural. They apparently look like singular. They look singular but they are not plural. They are not singular, they are plural. For example, cattle. Cattle म्हणजे गुरे, people, clergy, police, gentry, vermin. These are the nouns. They look singular but they are not singular, they are plural. कारण की ते अनेक जणांचा, अनेक लोकांचा समुच्चयाचा त्या ठिकाणी उल्लेख करतात आणि म्हणून दे आर इन ऑलवेज युज्ड ॲज प्लुरल सब्जेक्ट्स. आता याचे एक्झाम्पल्स घेऊया, बघूया आपण या ठिकाणी.
Yes. Cattle are grazing on the ground. The first example. Cattle are grazing on the ground. Cattle म्हणजे गुरे. म्हणजे मैदानावर गुरे चरत होते. कॅटल सिंग्युलर वाटतं पण ते प्लुरल आहे आणि म्हणून आर या ठिकाणी वापरलेले आहे. कॅटल लुक्स सिंग्युलर but it is plural and therefore plural verb are is used after that subject cattle. People are complaining against you. People प्लुरल आहे, सिंग्युलर भासतं परंतु प्लुरल आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आर हे प्लुरल त्या ठिकाणी वापरणं त्या ठिकाणी योग्य ठरेल. क्लर्जी आर प्रेइंग इन द चर्च. क्लर्जी म्हणजे काय तर जे फादर्स असतात किंवा जे प्रिस्ट असतात चर्च मधले त्यांचा जो काही संघ आहे त्यांचा जो ग्रुप आहे तर त्या सगळ्यांना मिळून त्याला क्लर्जी म्हटलं जातं. क्लर्जी आर प्रेइंग इन द चर्च. पोलीस वर प्रेझेंट ऍट दॅट टाइम. पोलीसमेन. पोलीस वर प्रेझेंट ऍट दॅट टाइम. पोलीस हा सुद्धा प्लुरल नाउन आहे, ते सिंग्युलर वाटतं बट दॅट इज प्लुरल. कारण की पोलीस म्हटलं की आपल्याला एकच व्यक्ती वाटतो परंतु ते अनेक जणांचा त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी असतात, अनेक पोलीसमेन त्या ठिकाणी असतात. पण आता जर तुम्हाला सिंग्युलर वापर करायचा असेल तर पोलीसमॅन म्हणून तुम्ही करू शकता. द पोलीसमॅन वॉज प्रेझेंट. पण समजा नुसता पोलीस शब्द वापरायचा असेल तर मात्र तो प्लुरल असतो आणि म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद सुद्धा प्लुरल असलं पाहिजे आणि म्हणून पोलीस वर प्रेझेंट ऍट दॅट टाइम हे वाक्य या नियमानुसार बरोबर आहे. तर इन दिस वे माय डिअर फ्रेंड्स there are some nouns which lack inflections. That is, there is no s suffix at the end of such nouns and therefore such nouns look singular but they are actually plural and therefore they should be treated as plural subject and there should be plural verb after the use of that nouns. Yes. Now friends, these are some important types which we discussed in this lecture, in this video. अजून काही टाइप्स आहेत की जे आपण पुढच्या पार्ट मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. या आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जे डिस्कस केलं ते म्हणजे अ प्रिपोजिशनल फ्रेज used as a subject. When there is a prepositional phrase used as a subject in a sentence, it should be treated as a singular subject. त्यानंतर बघितलं आपण the singular nouns ending in s म्हणजे काही नामांच्या शेवटी एस असतो त्यामुळे ते प्लुरल असतात परंतु ते सिंग्युलर असतात. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले आणि म्हणून ते सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी ट्रीट केले गेले पाहिजेत. आणि काही नाउनच्या शेवटी एस नसल्या कारणाने, इन्फ्लेक्शन नसल्या कारणाने ते सिंग्युलर भासतात परंतु ते प्लुरल असतात. त्याचे एक्झाम्पल बघितलं आपण कॅटल, पीपल, क्लर्जी, पोलीस, जेंट्री, वर्मिन एटसेट्रा. तर हे सगळे प्रकार आपण बघितले. बाकीचे प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून एकाच व्हिडिओमध्ये सगळं मावणं शक्य नाही म्हणून आपण या ठिकाणी थांबतोय. पुढच्या पार्ट मध्ये आपण बाकीचे जे प्रकार आहेत सब्जेक्ट वर्ब कॉन्कॉर्डचे ते बघणार आहोत. धन्यवाद.